डोळ्याचा कुठला भाग आपण ट्रान्सप्लांट करतो किंवा अख्खा डोळाच ट्रान्सप्लांट होऊ शकतो का, असे प्रश्न मला बरेच पेशंट विचारतात. तर ह्याचं उत्तर आत्ता आपण बघणार आहोत. नमस्ते, मी डॉक्टर रिधिमा बघली, मेडिलेझर पुण्यामध्ये कॅटरॅक्ट आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जन आहे. बरेच आजार असतात ज्यांनी आपली नजर जाते. काही आजार असतात आपल्या डोळ्याच्या मागच्या नसेचे किंवा ऑप्टिक नर्वचे, काही असतात रेटिनाचे, म्हणजे अनुवंशिक आपला रेटिना थोडा कमजोर असतो, झिजलेला असतो. पण डोळ्याच्या मागची नस किंवा मागचा पडदा अजून आपण ट्रान्सप्लांट करू शकत नाही. जर आपण जो ट्रान्सप्लांट करतो भाग त्याला म्हणतात कॉर्निया, म्हणजे बुबुळाच्या समोरचा काचेसारखा पडदा. जर कोणाच्या कॉर्नियामध्ये पांढरी टीक पडली असेल, फूल पडलं असेल आणि त्याच्यामुळे नजर कमी झालेली असेल, तर जे लोक आय डोनेशन करतात, आपण त्या कॅडेवरमधनं कॉर्निया घेतो आणि तो कॉर्निया पेशंटचा टीक पडलेला पांढरा कॉर्निया बदलून नवीन ट्रान्सपेरंट क्लिअर असा कॉर्निया त्याच्यावर रिप्लेस करतो. फक्त कॉर्नियल ब्लाइंडनेसमध्येच आपण डोळ्याची नजर सुधारू शकतो ट्रान्सप्लांट करून. अख्खा कॉर्निया रिप्लेस करावा लागतो का? आता ॲडव्हान्स टेक्निक्स आहेत ज्याच्यामध्ये फक्त कॉर्नियाचा पुढचा भाग रिप्लेस करू शकतो. जर टीक फक्त मागच्या भागात असेल तर फक्त कॉर्नियाचा मागचा भाग रिप्लेस करू शकतो. ह्यानी की जे टाके लागतात, जो रिजेक्शनचा चान्स असतो, जे फॉलोअप मेडिकेशन ट्रीटमेंट असते, त्याचे रिझल्ट जर आपण फक्त कॉर्नियाचे काही लेअरच ट्रान्सप्लांट केले तर त्याचे आउटकम्स अजून चांगले असतात. पण अजूनही डोळ्याच्या मागच्या पडद्याचे किंवा मागच्या नसेचे ट्रान्सप्लांट अजून लार्ज स्केलवर सक्सेसफुल नाही झालेलं आहे. म्हणून सगळ्या ब्लाइंडनेसला अजूनही आय ट्रान्सप्लांट ही ऑप्शन उपलब्ध नाही. धन्यवाद.